कालच्या म्हणजेच 15 सप्टेंबरच्या दिल दोस्ती दुनियादारी कार्यक्रमामध्ये रेश्मा आणि ॲना मूवीला जाण्याचा प्लॅन करतात. पण जेव्हा ते ट्रॅफिक मध्ये फसतात आणि थिएटर मध्ये पोचायला उशीर होतो तेव्हा त्यांना आठवतं की निघण्याच्या वेळेला नेमकी किंजळ तिथे आली आणि मग त्यांच्या सोबत येण्याचा हट्ट करू लागते. पण किराणा मालाचं सामान खरेदी करायचंय असं सांगून ॲना आणि रेश्मा तिच्या तावडीतून स्वतःची सुटका करून घेतात. तेवढ्यात रेवा रेश्माला जोक सांगण्यासाठी कॉल करते आणि हे कमी म्हणून की काय, सुजयची मैत्रीण प्रगल्भा बिल्डिंगच्या स्टेअरकेस मध्येच अडवून सुजयला काय आवडतं हे विचारू लागते. पण ॲना आणि रेश्मा प्रगल्भाला अवॉइड करतायत हे पाहून प्रगल्भा चक्क ॲनाला पिचकारीत भरलेल्या पाण्यानं भिजवून काढते. प्रगल्भा माझ घरात पोहोचताच मीनल ॲनाचा ड्रेस कसा खराब करायचा याविषयी प्रगल्भाला सांगत असते. रेश्मा हे बोलणं ऐकते आणि मग काय लावते ना मीनलच्या ड्रेसची वाट. या सगळ्या घाई गडबडीत ॲना आणि रेश्माला लक्षात येतं की विघ्न निर्माण करण्यात राकेशचाच हात आहे. तितक्यात सिनेमा थिएटरमध्ये पोहोचतात. दोघींच्याही लक्षात येतं की मूवीची वेळ निघून गेली आहे आणि त्याच वेळी निशा देखील तिथे आलेली असते. पण राकेशची वाट पाहत उभी असते. तिची देखील राकेश वेळेवर न आल्यामुळे सिनेमा पाहण्याची वेळ चुकते. शेवटी दोघींच्या उशिरा पोहोचण्याला राकेश कारणीभूत असल्याची एक वाक्यता पाहायला मिळते. पण तिघीही एकत्रितपणे नेक्स्ट शो एन्जॉय करणार आणि तोही राकेश शिवाय असं ठरतं. दिल दोस्ती दुनियादारी प्रोग्रामचे लेटेस्ट अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा राजश्री मराठी. हॅलो, मी पूजा ठोंबरे, अर्थातच दिल दोस्ती दुनियादारीमधली ॲना मॅथ्यूज. तुम्हाला आमच्या सिरियलच्या अपडेट्स हवे असतील तर प्लीज सबस्क्राईब करा राजश्री मराठी.